250 मेगावॅट वीज तयार करत असलेला घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प चोंडे बुद्रुक तालुका शहापूर जिल्हा ठाणे या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता हा चोंडे वसाहत ते स्विचाड असा आहे। या रस्त्यावर चोंडे बुद्रुक बनाजीवाडी तसेच महाजनकोचे अधिकारी कर्मचारी याच रस्त्यावरून ये जा करत असतात, परंतु याच रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। पावसाळ्यात हजारो पर्यटक या निसर्गाच्या सानिध्यात येऊन धरण परिसरात असणारे धबधबे यांवर आनंद व्यक्त करण्यासाठी येत असतात, परंतु संबंधित अधिकाऱ्यांना या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही असे दिसून येत आहे। या परिसरात काही नागरिकांच्या प्रतिक्रिया व नाराजी आपण पुढे पाहूयात। या रस्त्यावरून आपण नेहमी ये जा करत असता, आपण गावकरी आहात, तर तुम्हाला या काय वाटतं, या रस्त्याबद्दल काय वाटतं? या रस्त्यावरून जाता येत आम्हाला खूप त्रास होतो, ॲक्सिडेंटचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे शासनाने लक्ष करून लवकरात लवकर हा रस्ता तयार करावा। या रस्त्याबद्दल गावकऱ्यांना काय वाटतं आपण त्यांना थेट विचारू। हा एवढा रस्ता खराब झाला तरी आपण कशा प्रकारे याला सहन करताय? आपण या संदर्भात कुठे काही तक्रार वगैरे केली होती की ते नाही? तक्रार तर केली होती MSCB ऑफिसला, तर ते बोलले का आम्ही प्रयत्न करतो पण आमच्याकडे एवढी निधी नाही भेटत। तर मग आम्ही बोललो मग निधी नाही भेटत तर तुम्ही गेले 20 वर्ष झाले रस्ता रिपेअरिंग केला नाही, तुम्ही बनवला नाही। तर मग ते बोलतात का आम्ही WRDला हँडओव्हर करतो म्हणून। तर मी बोललो मग करा तुम्ही लवकरात लवकर करा, याचा प्रयत्न करा आणि WRD कडून आम्ही तयार करायचा प्रयत्न करतो, नाही तर PWDला करा, आमच्या गावापर्यंत तरी आम्ही करून घेऊ। या रस्त्यावरून ये जा करताना तुम्हाला काय प्रकारे त्रास होतो? आम्हाला जाम त्रास होतो। हा खरडा मला पाण्यामुळे काही रस्ता समजत नाही आणि खरडं काही समजत नाही, त्याच्यामुळे आम्हाला जरा आमच्या गाड्या जरा इथं तिथं घसरत्यात, आम्हाला काही खरड्यात पाणी साचतंय, त्याच्यामुळे आम्हाला काही समजत नाही कुठून गाडी टाकायची ती पण नाही कळत, त्याच्यामुळे आम्हाला जरा दुखापत होते, जाम आणि तकलीफ होते। या खरडा जरा आम्हाला बनवून पाहिजे। हा एवढा रस्ता खराब झाला तरी तुम्ही गावकऱ्यांनी या रस्त्याबद्दल आवाज उठवला होता का? आम्ही या रस्त्याची वारंवार तक्रार MSCB ऑफिसला केलेली आहे। काटोमाटो साहेब SSC असताना त्यांच्याकडे ग्रामपंचायतकडून एक अर्जसुद्धा दिलेला आहे सदस्याच्या नावाने, तरी त्यांनी ते बोलतात आमच्याकडे इतका निधी पुरेसा नाही आहे, आम्ही हे करू शकत, आणि ते इतर कामांसाठी नाही तिथे खर्च करतायत। पण आम्ही यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा यांनी ह्या काय गोष्टी केल्या नाही आहेत, याचा आम्हाला खूप अतिशय दुःख वाटतंय। आणि प्रोजेक्ट शेजारी जाणारा रस्ता आहे हा, आणि याच्यावरती त्यांनी कुठला तरी हे करून आणि ॲक्सेप्ट करून ना त्यांनी हे काम तातडीने करावं, ही असं आमचं त्यांना विनंती आहे। सदर रस्ता कार्यकारी अभियंता ठाणे पाटबंधारे विभाग कळवा यांच्या अंतर्गत येत असून त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी लावावे व नागरिकांना होणारा त्रास कमी करावा।